नमस्कार मित्रांनो. गरजा महाराष्ट्र माझाच्या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. पहिल्या भागानंतर तुम्ही आम्हाला जो प्रतिसाद दिलात, जे भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून खूप आभार. आता पहिल्या भागात आपण बघितलं की शिवबानी मावळ्यांना स्वराज्य निर्मितीचं एक सुंदर आणि प्रेमात पडावं असं एक स्वप्न दाखवलं. आणि अक्षरशः हे स्वप्न पूर्ण करण्याकरता मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. अनेकांनी प्राण त्यागले. एक विचार करा, आपण तर स्वतंत्र भारतात जन्माला आलोय. पण स्वराज्य जणू काही स्वप्न वाटावं किंवा स्वराज्याचं स्वप्न बघावं म्हणजे त्यावेळेसची त्यांची परिस्थिती किंवा त्यांचं वास्तव किती भयानक असेल. आणि खरंच तसं होतं. महाराष्ट्र या जुलमी सत्तांखाली अक्षरशः भरडला जात होता. पण सुरुवातीपासूनच या जुलमी सत्ता आपलं राज्य करत होत्या का? तर तसं नाहीये. या परकीय सत्तांनी हळूहळू आक्रमणं केली आणि हळूहळू आपली जी भारतीय साम्राज्य होती ती एक एक नष्ट होत गेली. आपण पिक्चर मध्ये कसं थोडासा फ्लॅशबॅक बघतो की नाही, तसं थोडस मागे जाऊन जर आपण बघितलं तर आपल्याला नीट कळेल की ह्या राजवटी यायच्या आधी आपला देश, आपला हा महाराष्ट्र किती समृद्ध होता. तर मग जाऊया चला थोडस मागे. आता साधारण शिवाजी महाराज जन्मायच्या आधी एक 350-400 वर्ष मागे गेलो तर त्यावेळेस ही महाराष्ट्राची भूमी अतिशय संपन्न होती. सुजलाम सुफलाम अशी भूमी होती. यावेळेला इथे यादव कुलीन म्हणजे कोण माहितीये? भगवान श्रीकृष्णाच्या वंशातले राजे राज्य करत होते. आता असाच एक राजा, ज्याचं नाव होतं राजा रामदेवराय, हा आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत होता. आणि त्याच्या काळात किंवा इतर त्यांच्या आधीच्या पण राजांच्या काळात ही महाराष्ट्राची भूमी इतकी प्रगत होती की त्याला दंडकारण्यापासून महाराष्ट्र असं नाव पडलं होतं. बघा, राम वनवासात दंडकारण्यात गेला असं तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर आहे की नाही? तर अरण्याचं एक महान राष्ट्र होऊन त्याला महाराष्ट्र नाव पडलं म्हणजे महाराष्ट्राने किती प्रगती केली असेल ते बघा. तुम्ही साहित्य म्हणा, कला म्हणा, तुम्ही धर्मशास्त्र म्हणा, या सगळ्या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे होता. व्यापार उद्योग प्रचंड तेजीत होते आणि सगळीच प्रजा धनदौलतीने संपन्न होती. आता या इतक्या सुवर्णभूमी आणि इतक्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रावर कुणाची तरी वाकडी नजर पडते. तो कोण होता माहितीये? तो होता अल्लाउद्दीन खिलजी. तुम्ही पद्मावत नावाची फिल्म बघितली असेल, बरोबर की नाही? त्यातलाच हा अल्लाउद्दीन खिलजी. आता त्यावेळेला हे यादव घराण्यातले जे राजे होते ते जवळजवळ महाराष्ट्रावर थोडा गुजरातचा भाग आणि थोडासा कर्नाटकाचा भाग असं खूप मोठ्या परिसरावर त्यांचं राज्य होतं. आता हा अल्लाउद्दीन खिलजी असतो तो दिल्लीचा जो सुलतान असतो जलालुद्दीन खिलजी, त्याचा हा पुतण्या असतो आणि त्याचा हा जावईही असतो. तर हा अल्लाउद्दीन खिलजी 8,000 अफगाण हशम घेऊन आपल्या देवगिरीवर म्हणजे या यादवांच्या साम्राज्यावर, त्याचं नाव असतं देवगिरीचं साम्राज्य, त्याच्यावर हा अटॅक करतो, आक्रमण करतो. वाटेत येताना तो सगळं जे काही मिळेल त्याची नासधूस आणि जाळपोळ करत येतो. आणि देवगिरीवर येऊन थडकल्यानंतर राजा रामदेवरायाच्या लक्षात येतं की आता आपण संकटात आहोत. संकटात पडण्याचं कारण असं असतं की राजा रामदेवराय जरी प्रजेचं कल्याण बघणारा असला तरी त्याचं थोडंसं या संरक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं असतं. तो थोडा गाफील राहिलेला असतो. दुसरी गोष्ट अशी असते की या राज्यावर, देवगिरीच्या साम्राज्यावर दक्षिणेकडून कुणीतरी आक्रमण केलेलं असतं दुसऱ्या कुठल्या तरी राजाने. आणि ते परतवायला हा राजा रामदेवरायाचा मुलगा म्हणजे राजा शंकरदेवराय दक्षिणेकडे गेलेला असतो. त्यामुळे त्याचं अर्ध सैन्य शंकरदेवराया बरोबर असतो आणि त्याच्याकडे उरलेलं असतं फक्त 4,000 सैनिक. आता ह्या खिलजीचं सैन्य इतकं सशस्त्र, इतकं बलवान आणि अत्यंत क्रूर असतं. ते अतिशय वेल ट्रेन्ड ज्याला म्हणून असे काही खिलजीचे मिलिटरी फोर्सेस असतात. आणि हळूहळू हे एक 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 करत थडकायला लागल्यानंतर राजा रामदेवराय मनातनं घाबरतो. कारण असं असतं, कारण त्याच्याकडे मुळात सैन्यबळ कमी, त्याच्याकडे रसद कमी, म्हणजे जे प्रोव्हिजन्स युद्धाच्या काळात करायला लागतात, स्टोअर करायला लागतं सगळं सामान, तेही त्याच्याकडे कमी असतं. आणि हा खिलजीचं सैन्य आक्रमण करून आल्यानंतर राजा रामदेवरायचा काही त्याच्यापुढे फार निभाव लागत नाही. एक 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 करत त्याचे सैनिक मरायला लागतात आणि सैनिक मरायला लागल्यानंतर हळूहळू त्याचं सैन्य माघार घ्यायला लागतं. या राजा रामदेवरायाचं वास्तव्य देवगिरीच्या किल्ल्यावर असतं. माहिती हा कुठला आहे देवगिरीचा किल्ला? म्हणजे सध्याच्या काळात त्याला आपण दौलताबादचा किल्ला असं म्हणतो. औरंगाबादला कधीतरी जाऊन हा सगळा परिसर बघून या. हे अत्यंत समृद्ध असं एकेकाचं राज्य, ही राजधानी, त्याची आता थोडी दुर्दशा उडलीये पण हे आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे, ते आपल्या सगळ्यांनी बघितलं पाहिजे.
तर हा देवगिरीचा किल्ला अत्यंत अभेद्य आणि अतिशय बेलाग असा किल्ला असतो, बुलंद किल्ला असतो. आणि या किल्ल्यामध्ये एक मोठी तटबंदी असते, म्हणजे खूप उंच उंच भिंती असतात, त्यामुळे शत्रू आत शिरणं जवळजवळ अशक्य असतं. तर राजाचे सैनिक आणि राजा माघार घेत घेत या किल्ल्याचा आश्रय घेतात. आता मला सांगा, राजाने किल्ल्याचा आश्रय घेतल्यानंतर प्रजा तर उघड्यावरच पडली नाही का? आणि हे खिलजीचे सैनिक याचा पूर्ण फायदा उठवतात. तुम्हाला माहितीये, धरणाचे जर बांध फुटले तर पूर येऊन कसे पाण्याचे लोंढे सगळीकडनं शहरात किंवा गावात घुसतात, अक्षरशः तसे खिलजीचे सैनिक पूर्ण देवगिरी राज्यात घुसतात. जे मिळेल ते लुटा, जाळपोळ करा, मुलांना जाळा, बायकांवर अत्याचार करा, नासधूस करा, मंदिरं उद्ध्वस्त करा. जे दुसऱ्याच आहे आणि जे चांगलं आहे त्याचं फक्त नायनाट करा, विध्वंस करा, अशीच आज्ञा त्यांना खिलजीने दिलेली असते. त्यामुळे ते अक्षरशः देवगिरीच्या राज्यावर थैमान घालतात. आणि राजा इकडे किल्ल्याचा आश्रय घेऊन बसलेला असतो. तो बघत असतो, पण तो हताश असतो, तो फारसं काही करण्याच्या परिस्थितीतच नसतो. एकच चांगली गोष्ट तेव्हा होते, तो म्हणजे शंकरदेवराय, जो मी म्हटलं मगाशी की दक्षिणेकडे स्वारीवर गेलेला असतो, तो शंकरदेवराय परत येतो. त्याला निरोप मिळतो की देवगिरीवर आक्रमण झालेलं आहे. आणि शंकरदेव परत आल्यानंतर हा शंकरदेवराय त्या खिलजीशी युद्ध करायला तयार असतो. तो युद्ध करतोही. पण राजा रामदेवराय आधीच घाबरल्यामुळे राजा रामदेवरायांनी तहाची बोलणी चालू केलेली असतात. म्हणजे शंकरदेवराय यायच्या आधी त्यांनी मानलेलं असतं की हे असं काही नासधूस आपल्याला चालण्यासारखी नाही, त्यामुळे आपण तह करू. तह म्हणजे काय? पीसची ट्रीटी ज्याला आपण म्हणतो. आणि ते ठरल्यानंतर त्यांनी जवळजवळ काय खंडणी द्यायची हेही ठरवलेलं असतं, ते मान्य झालेलं असतं. पण शंकरदेवरायाला हे काही पटत नाही. कारण त्याला असं वाटतं, आपल्या देवगिरीची एवढी नासधूस केली, एवढा सगळी जाळपोळ केली, त्याला प्रचंड राग येतो. आणि तो सर्व जोमानिशी खिलजीच्या सैनिकांवर तुटून पडतो. आता मात्र खिलजीची परिस्थिती वाईट होते. तो एक अशीच अफवा पसरवून देतो की 20,000 सैनिक दिल्लीकडनं त्यांना आणखीन येऊन मिळणार आहेत. म्हणजे काय, हे यांचे 8 असतातच, पण आणखीन 20,000ची फौज येणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर राजा रामदेवराय घाबरलेला असतो. पण शंकरदेवराय मात्र अटीतटीने लढत असतो. होतं काय, जेव्हा खिलजीच्या लक्षात येतं की कदाचित आपला पराभव होणार आहे, तर त्यांनी तो 1000 सैनिक ते किल्ल्याभोवती मागे ठेवतो आणि शंकरदेवरायाशी लढायला येतो. पण पराभव दिसायला लागताना हे 1000 सैनिक पण जे किल्ल्याला वेढा घालून बसलेले असतात, त्यांना हा खिलजी बोलवतो. आणि ते 1000 सैनिक इतका गदारोळ किंवा इतका धुरळा आवाज करत येतात की आपल्या शंकरदेवरायाच्या सैनिकांना वाटतं की ती जी 20,000ची फौज यायची आहे ती हीच तर नाही. आणि ते इतके घाबरतात, कारण 20,000 पुढे त्यांचं निभाव लागणं शक्यच नसतं. आणि हातात आलेला विजय शंकरदेवरायाच्या हातून निसटायला लागतो. कारण हे सैनिक मनातून घाबरतात. युद्ध ना नेहमी पहिली मनात जिंकली जातात. तो त्वेष, तो जोम, ताकद तेव्हाच येते जेव्हा तुम्ही मनाने कणखर असता. आणि एकदा का मनाने हार मान्य केली की शरीर तर कधीच साथ देत नाही, त्यांची शक्तीच सरते. आणि हळूहळू हे शंकरदेवरायाचे सगळे जे सैनिक असतात ते माघार घ्यायला लागतात आणि शंकरदेवरायाचा पराभव होतो. मग काय, खिलजी परत किल्ल्याला वेढा घालतो आणि खंडणीची पूर्ण बोलणी झाल्यानंतर हा खिलजी मागे परत जातो. तुम्हाला माहितीये, त्या काळात राजा रामदेवरायांनी किती खंडणी दिली होती? फक्त आपल्याकडे किती धनदौलत आणि किती हे संपन्न राजे होते हे सांगण्याकरता मी तुम्हाला कल्पना देते. ती जी खंडणी होती त्याच्यात राजा रामदेवराय मान्य करतो की तो 600 मण सोनं देईल. किती मण? 600. आता 1 मण म्हणजे 40 किलो. हे 600 मण सोनं, 1000 मण चांदी, 7 मण मोती आणि 2 मण उरलेले जड जवाहीर म्हणजे इतर जेम्स अँड ज्वेलरी. आणि अधिक त्याच्यातही 4000 इतर मौल्यवान वस्तू. एवढी खंडणी ती सुद्धा दरवर्षी द्यायची, असा हा राजा रामदेवराय मान्य करतो. तेव्हा हा खिलजी परत जातो. म्हणजे लुटलेलंच असतं ते धन दौलत तर वेगळीच, पण त्याच्या व्यतिरिक्त ही खंडणी मान्य करून घेऊन हा खिलजी परत जातो. आता खिलजी परत जातो तर त्याचे एक प्रदेश असतो ज्याच्यावर खिलजीची सत्ता असते, त्याचं नाव असतं कारा. तिकडे गेल्यानंतर तो विचार करतो की मी पराक्रम गाजवला आणि हे सत्ता आणि हे सगळं सुलतानाला अर्पण करायचं का, म्हणून द्यायचं मी? तर सगळा प्रयत्न माझा, पराक्रम माझा अजिबात नाही. त्याच्या मनात पाप येतं आणि तो जलालुद्दीन खिलजीला म्हणजे त्यावेळेसच्या त्या सुलतानाला त्याच्याकडे बोलवतो.
हा जलालुद्दीन खिलजी अतिशय आनंदाने जातो, पण त्याला दिसत असते एवढी लूट घेऊन अल्लाउद्दीन खिलजी आलेला आहे. आणि गेल्यानंतर त्याच्या राज्यात, त्याच्या प्रदेशात तिकडे पोहोचल्यानंतर हा अल्लाउद्दीन खिलजी त्याच्याच काकाचा म्हणजे या जलालुद्दीनचा कप्तानी खून करतो आणि स्वतःच घोषणा करतो की आता मी दिल्लीचा सुलतान झालोय. मग दिल्लीचा सुलतान झाल्यानंतर तर त्याला 10 दिशा मोकळ्या असतात. अख्ख्या भारतभर जिथे जिथे त्याचं राज्य तिथे तिथे तो लुटालूट आणि जाळपोळ आणि अन्यायाचं सत्र, अत्याचाराचं सत्र चालू करतो. जनता अख्खी भरडली जात असते. इथे मधल्या काळात काय होतं, हा रामदेवराय 2-3 वर्ष न चुकता खंडणी देतो. पण अशी एक वेळ येते की त्याच्या प्रजेकडे किंवा त्याच्या राज्यात तेवढी धनदौलतच उरत नाही. त्याची प्रजा भरडली जात असते. या सगळ्या म्हणजे सगळं उत्पन्न करायचं, राज्य निर्माण करायचं, राज्य परत स्थापना नीट करायची आणि द्यायचं सगळं धन कुणाला, तर खिलजीला. तर 2-3 वर्षानंतर हा राजा रामदेवराय खंडणी देणं बंद करतो. त्याला शक्यच नसतं ते. आता मात्र खिलजी चिडतो. तोपर्यंत तो सुलतान झालेला असतो. यावेळेस तर तो 30,000 हशम म्हणजे सैनिक घेऊन, त्याचा एक जनरल असतो म्हणजे त्याचा सरदार, मेन जो मुख्य सरदार असतो, त्याचं नाव असतं मलिक कफूर. तर या मलिक कफूरला हा 30,000 सैनिक घेऊन देवगिरीवर चाल करून जायला सांगतो. देवगिरीवर चाल करून गेल्यानंतर शंकरदेवराय आणि रामदेवराय प्रचंड युद्ध करतात, त्याच्याशी ताकदीनिशी, प्रचंड ताकदीनिशी युद्ध करतात. पण शेवटी एवढ्या सैनिकांपुढे त्यांचा काही निभाव लागत नाही आणि परत त्यांचा पराभव होतो आणि राजा रामदेवरायला अटक करून हा खिलजीचा जो मलिक कफूर नावाचा सरदार असतो तो त्याला दिल्लीला घेऊन जातो. पुन्हा एकदा वाटाघाटी होतात आणि प्रचंड खंडणी परत द्यायचं मान्य करून या राजा रामदेवरायाची सुटका केली जाते. पण हा मधल्या काळात राजा रामदेवराय मनातून इतका हरलेला असतो, हताश झालेला असतो, त्याला तो सगळं बघवत नसतो, धक्का सहन होत नसतो आणि लवकरच तो त्या धक्क्याने मृत्यू पावतो. तो मृत्यू पावल्यानंतर त्याच्या जागी शंकरदेवराय राजा बनतो आणि शंकरदेवरायला वाटत असतं की आपल्या वडिलांचा मृत्यू हा केवळ या खिलजीमुळे आलेला आहे. त्यामुळे तो चिडून ठरवतो की जीव गेला तरी बेहत्तर, पण यांची गुलामगिरी आपण सहन नाही करायची. काहीही झालं तरी आपलं स्वातंत्र्य आपण गमवायचं नाही. आणि म्हणून तो घोषणा करतो की देवगिरी साम्राज्य हे एक स्वतंत्र साम्राज्य आहे आणि आम्ही कुणाचेही गुलाम नाही आणि आम्ही कुठलीही खंडणी देणं लागत नाही. आणि तो खंडणी देणं बंद करतो, म्हणजे मान्य करून सुद्धा तो पुढे देतच नाही खंडणी. हे बघितल्यानंतर मात्र राजा खिलजीला प्रचंड राग येतो. तो 2-3 वर्ष तसाच थांबतो, कारण त्यांनी बघितलेला असतो शंकरदेवरायाचा पराक्रम, त्याच्याबरोबर त्यांनी युद्ध केलेलं असतं. आणि मग परत एकदा तो या मलिक कफूरला काही वर्षानंतर तो परत देवगिरीवर तिसऱ्यांदा आक्रमण करायला पाठवून देतो. या आक्रमणात मात्र दुर्दैवाने असं होतं की शंकरदेवरायाचा मृत्यू होतो. तो वीरमरण त्याला प्राप्त होतो, लढतो, पण तो काही त्याचं राज्य वाचवू शकत नाही आणि अशा परिस्थितीत देवगिरीचा पाडाव होतो. देवगिरी ही मलिक कफूरच्या अंमलाखाली म्हणजेच खिलजीच्या सत्तेखाली जाते. आता मलिक कफूरला परत दिल्लीला जायचं असतं, कारण त्यावेळेला खिलजी आजारी असतो. तो त्याला बोलवून घेतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे एवढं मोठं साम्राज्य आहे, त्याचा नीट सांभाळ जर करायचा असेल तर आपल्याला याचे काही विभाग करायला पाहिजे. तसे तो विभागून ते राज्य काही सुभेदार नेमतो स्वतःचे आणि तो दिल्लीला परत जातो. हे 5 सुभेदार त्यांच्याच पठडीत तयार झाल्यामुळे अत्यंत क्रूरपणे प्रजेशी वागत असतात. त्यांना प्रजेच्या कल्याणाचं तर पडलेलंच नसतं, पण त्यांचे हालहाल कसे होतील, त्यांच्यावर दहशत कशी बसेल, त्यांना भीती कशी वाटेल याचाच ते पाठपुरावा करत असतात. आणि त्याच्यामुळे हे अत्याचारांचं सत्र जे चालू झालेलं असतं ते चालूच असतं. इथे मात्र खिलजी हा मलिक कफूर खिलजीकडे परत गेल्यानंतर काही दिवसांनी खिलजी मृत्यू पावतो आणि त्याच्या जागी कुतुबुद्दीन खिलजी नावाचा त्याचा मुलगा जो असतो तो सत्तेवर येतो. आता देवगिरीला हे भरडणं जेव्हा चालू असतं तेव्हा या राजा रामदेवरायाचा एक जावई असतो, हरपाल देव. हा हरपाल देव खूप पराक्रमी असतो, खूप स्वाभिमानी असतो. त्यांनी बघितलेलं असतं की रामदेवरायाची आणि शंकरदेवरायाची कसं त्यांना मृत्यू आलेला आहे लढता लढता. त्याला चीड येते. तो ठरवतो की देवगिरीला स्वतंत्र करायचं आणि तो हळूहळू सैन्य जमा करतो आणि त्याच्याकडे सगळ्यांना संघटित करायचं कौशल्य असतं, त्याच्याकडे राजा बनण्याची ताकद असते आणि तो या सुभेदारांना अक्षरशः काही जणांना मारून टाकतो, काही जणांना पळवून लावतो आणि हे सगळे सुभेदार जे काही वाचतात ते दिल्लीला पळून जातात. म्हणजे आता परत देवगिरी साम्राज्य या हरपाल देवच्या
अधिपत्याखाली येतं, म्हणजे त्याच्या राज्याखाली येतं आणि तो घोषणा करतो की तो राजा आहे आणि आता हे साम्राज्य कुणाचंही गुलाम नाही आणि कुठलीही खंडणी ते देणं लागत नाहीत आणि खिलजीपासून साम्राज्याची मुक्तता झालेली आहे. हे मात्र त्या कुतुबुद्दीनला सहन होत नाही आणि तो ठरवतो की आपलं राज्य आपल्यापासून ह्यांनी काढून घेतलंय असं त्याचा समज होतो आणि तो ठरवतो की आता ह्या देवगिरीवर खूप मोठ्या ताकदीनिशी चाल करून जायची. आणि हा कुतुबुद्दीन खिलजी या हरपाल देवा हरवण्याकरता, त्याला पकडण्याकरता देवगिरीवर चाल करून जातो. परत तेच वाटेत येता येता लुटालूट, धनधान्याची नासाडी, पिकांची नासाडी, बायकांवर अत्याचार, हे सगळं करत 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 हा शेवटी या देवगिरीवर थडकतो आणि देवगिरीचा मात्र ह्या वेळेस पूर्ण पाडाव होतो. हरपाल देवा खूप प्रयत्न करतो, प्रयत्नांची शिकस्त करतो, पण त्याचा नाईलाज होतो आणि यांच्या खिलजीच्या अत्यंत ताकदवान सैन्यापुढे त्याचा निभाव लागत नाही आणि हरपाल देव पकडला जातो. आता शत्रू पकडला गेल्यानंतर त्याची हत्या केली तर शत्रुत्व संपतं, म्हणजे हा देवगिरी असंही त्यांच्या अधिपत्याखाली आलेलं असतं खिलजीच्या, पण याचं त्या कुतुबुद्दीन खिलजीचं समाधान होत नाही. हे क्रूरकर्मी राजे असतात, हे असंस्कारी राजे असतात, त्यांना माणुसकी नसते. तो आज्ञा देतो की या हरपाल देवाची कातडी सोला आणि त्याचं प्रेत मुख्य प्रवेशद्वारावर, म्हणजे कुठे तर देवगिरीच्या किल्ल्याभोवती जी तटबंदी आहे तर त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ह्याचं प्रेत टांगा. म्हणजे बघा कसं वेदना येऊन त्याला मृत्यू द्यायची आज्ञा देतो बघा. आणि हे त्याचे जे हशम असतात सैनिक, तेही तितक्याच निष्ठुरतेने, तेही नंग्या तलवारी घेऊन त्याला अक्षरशः सोलून काढतात. हा हरपाल देव वेदनाने आरोळ्या ठोकत असतो, किंकाळ्याने त्याचा सगळा परिसर तो भरून जात असतो, पण कुणालाही दया येत नाही. तुम्ही विचार करा, आपल्याला साधं थोडंसं कापलं किंवा थोडंसं भाजलं, आपण किती दिवस ते झोंबतंय, चुरचुरतंय, सुजलं तर नाही ना, पाणी तर येत नाही ना, किती दिवस आपण हे करत असतो, बघत असतो. आणि ह्याला तर अख्ख्या तलवारींनी सोलून काढतात, म्हणजे किती त्रास झाला असेल त्याला आणि किती क्रूरपणे आणि किती अत्याचार त्यांनी सहन केला असेल. आणि हरपाल देव शेवटी रक्त वाहून जाऊन, हे कातडी सोडल्यानंतर त्याचं अक्षरशः तो रक्ताचे पाट वाहतात आणि त्याच्यात त्याचा मृत्यू होतो. एवढं करूनही यांच्या मनाचं समाधान नाही होत. ह्यांना ना एक मराठीत शब्द आहे नरगिधाड, म्हणजे माणसाच्या रूपातली गिधाडं असतात ती. गिधाड म्हणजे काय माहिती? स्कॅव्हेंजर्स. म्हणजे गिधाड इज व्हल्चर्स, व्हल्चर्स यू नो आर स्कॅव्हेंजर्स. तर त्या मृत माणसाच्या किंवा मृत मांसावर जगणारी लोक असतात आणि अक्षरशः तसेच हा खिलजी वागतो. त्या हरपाल देवाचं तसं सोललेलं प्रेत हा प्रवेशद्वारावर टांगायची आज्ञा देतो, ते टांगलं जातं आणि कावळे आणि गिधाडं त्याचा लचका तोडत असतात. इतके क्रूर आणि इतके अत्याचार बघितल्यानंतर मला सांगा, त्या जनतेच्या मनात भीती बसली नसेल? त्या जनतेच्या मनात दहशत बसली नसेल? कोण उठाव करेल? कारण ज्यांनी ज्यांनी उठाव केला, ज्यांनी ज्यांनी युद्ध केलं, त्याचे हाल हाल करून त्याला मारण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळेच अशाच प्रकारच्या अत्याचारांखाली ही जनता हळूहळू मूक होत जाते. हळूहळू त्यांना असं वाटायला लागतं की हेच आपलं आयुष्य आहे आणि आपल्यावर हे अत्याचार होतच राहणार. ते जणू हे मान्यच करतात आणि अशा प्रकारे देवगिरीचा पूर्ण अस्त होतो. एकेकाळचं एक हिंदवी साम्राज्य जे अतिशय संपन्न असतं, त्याचा अंत होतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हे देवगिरीचं राज्य काही या राजांना वाचवता येत नाही आणि पहिल्यांदाच इथे इस्लामी राजवट येते. आणि आता हा कुतुबुद्दीन खिलजी परत 5 सुभेदार नेमतो तिथे आणि तो दिल्लीला परत जातो. आणि हे 5 सुभेदार सुद्धा परत अत्याचार चालू करतात, जुलूम करायला चालू करतात आणि त्यांना जनतेबद्दल काहीचही प्रेम नसतं आणि हे अन्यायाचं आणि अत्याचाराचं सत्र मात्र चालू राहतं. आता ह्याच्यात काय चुकतं त्या काळात? मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की इतिहासातनं शिकायचं असतं. हे आपले जे सगळे हिंदू राजे होते ते संघटित नसतात. म्हणजे राजा रामदेवराय अडचणी ते बघून कोणी त्याच्या मदतीला येत नाही आणि प्रकार असा होतो की त्यांनी मदत मागून सुद्धा मदत न केल्यामुळे एकटा पडून हा रामदेवराय त्याचा अंत होतो. या राजांना एवढी सुद्धा समज नसते की एकमेकात तुम्ही लढाई करता ठीक आहे, पण जेव्हा परकीय सत्ता आपल्यावर आक्रमण करून येते तेव्हा जर एकत्र येऊन लढलो नाही तर एका पाठोपाठ एक आपलाही अंत होणार, हे काही त्यांच्या गळी उतरलेलं नसतं. आणि असं असल्यामुळे
हळूहळू सगळी हिंदवी साम्राज्य एक 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 करत नष्ट होत जातात. ही चूक आपल्याला करायची नाही. आपल्यातले भेदभाव विसरून, आपल्यातले डिफरन्सेस विसरून आपल्याला एकत्र येऊन एक सबल भारत बनवायचा आहे, हे कायम लक्षात ठेवा. कारण ब्रिटिशांनी सुद्धा शेवटपर्यंत डिवाइड अँड रूल हीच पॉलिसी वापरली होती आणि आपला विनाश जो झाला तो केवळ आपण एकत्र नसल्यामुळे, एकजूट आपल्यात नसल्यामुळे झालेला आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे कुठलंही राज्य तेव्हाच टिकतं जेव्हा त्याचा डिफेन्स स्ट्रॉंग असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या डिफेन्स पर्सोनेल बद्दल, म्हणजे आपले जे आर्मी आहे, आपले जे लोक सैनिक आहेत, जे अक्षरशः प्राण त्यागतात आपल्याकरता, त्यांच्याबद्दल प्रचंड अभिमान, प्रचंड प्रेम असायलाच पाहिजे, आदर असायला पाहिजे. कारण ते नसतील तर आपणही नसणार. राज्य नसेल तर प्रजा कधीच राहत नाही. आत्ताही तुम्ही बघताय चीनमध्ये बॉर्डरवर आपल्या सैनिकांनी त्यांचं जीवनदान दिलेलं आहे, त्यांचे जीव गेलेले आहेत आपल्या सैनिकांचे. त्यामुळे आपल्याला या सैनिकांचा आदर करून त्यांना जितकी शक्य आहे तितकी मदत त्यांना करायला पाहिजे. तेव्हाच आपण सक्षम होऊ आणि सबल होऊ. एवढं सांगून मी आपला आजचा हा भाग संपवते. मला आज तुमचा निरोप घेते. तुम्हाला ही जर गोष्ट आवडली असेल तर आमच्या युट्यूब पेजला गरजा महाराष्ट्र माझाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तसंच आमचं फेसबुक पेज गरजा महाराष्ट्र माझा त्यालाही लाईक करा. धन्यवाद.